आम्ही बनवणार आहोत पातवडी. मला अतिशय आवडते, पण कशी बनवायची ती मला माहित नाहीये. साहित्य काय मला सांगता? बेसन पीठ आहे, 1 वाटी घेतलेलं आहे आपण. बर. हे सुकं खोबरं आहे, जे 1 चमचाभरच आपण वापरणार आहे. तळणीसाठी हे साजूक तूप आहे. ही जिरेपूड आहे, धनेपूड आहे, हळद आहे, सैंधव आहे, चिरलेली कोथिंबीर आहे, मिरपूड आहे, हिंग, दालचिनी पूड आहे आणि बारीक चिरलेली मिरची आहे. ओके. आता पातवड्या म्हणजे ह्या पानावर केल्या जातात. बर. आता हा सगळा मसाला करून आपण पानावर लावणार आहे. आज सगळ्यांच्या आवडीच्या म्हणून मी अळूची पानं इथे आणलेली आहेत. पण ही अळूचीच पानं वापरायला हवीत असं नाही. आपण पालकाची मोठी मोठी पानं वापरू शकतो, सॅलडची पानं, लेट्यूसची पानं, किंवा काही लोकांच्याकडे हळदीवर जसे पानगे करतात तशी हळदीची पानं, अशी कुठलीही पानांवर केलेली ही पातवडी अशी आहे. ओके. साहित्य बघितलेलं तर आपण जाऊया कृतीकडे. सगळ्यात प्रथम हे पीठ मी घेतोय. सुकं खोबरं 1 चमचा, कोथिंबीर, सैंधव, जिरेपूड, धनेपूड, हळद, मिरपूड, हिंग, दालचिनी आणि बारीक चिरलेली मिरची. ओके. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ घट्ट मळून घेणार आहे. एकदा त्याच्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडल्या की मग परत थोडं पाणी घालून पातळ करायचं, म्हणजे आपल्याला ते त्या पानावर पसरायला सोपं जाणार आहे. या पानांना पाठीमागून हा सगळा मसाला लावायचा आहे आपण. बर. पाठीमागून लावायचं काय कारण आहे? आपण ते गुंडाळणार आहे ना. अच्छा. त्याच्यामुळे तळताना ती आतली बाजू वर येईल. मला अजून एक विचारायचं वाटतं, ही जी सौंदर्य प्रसाधन वगैरे जी येतात ना, ती बाहेरून आपण जे लावतो तर त्याचा खरंच उपयोग होतो का नाही होतो? याचा तात्पुरता त्वचेवर काही प्रमाणामध्ये फायदा होतो, पण जे आपण खरं सौंदर्य म्हणतो ते आंतरिक सौंदर्य. बर. आपण आज आता आपण काय करतोय? आता आपण ही वाफलून घ्यायची आपल्याला. त्यासाठी खालनं पाणी उकळत आहे, त्याच्यावर ही चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर ही मी ठेवतोय आणि त्याच्यावर हे किती वेळ लागेल साधारण आपल्याला? 5 मिनिटं लागतील. ओके. तोपर्यंत मला त्या सौंदर्याबद्दल सांगा, ते सौंदर्य प्रसाधनाबद्दल. तर आपण आज आयुर्वेदाचा सगळा भाग जो बघतोय की जो रोगाचा समूळ नाश करावा असं म्हणतो. मग ह्याच्यामध्ये केस गळणं असेल, कोंडा होणं असेल, चेहऱ्यावर वांग येणं, पिंपल्स, कुठलाही प्रकारचं त्वचेचा विकार, या सगळ्या ह्याच्यासाठी आतनं सुंदर होणं. जसं आज आपण पाककृतीतनं बघितलं की खाण्याची जर काही पथ्य पाळली तर आपल्याला रोगच होणार नाहीयेत, पण काही झालेले असतील तर आपण अशा प्रकारच्या सगळ्या योजना करू शकतो. तर वरवर नुसता काहीतरी सौंदर्य प्रसादांचा मारा करण्यापेक्षा आपण आतनं चांगलं राहणं हाच आयुर्वेदाचा संदेश. मी असं ऐकलंय की 70% आजार हे पोटात जर गडबड झाली तर होतात. इज इट ट्रू? हो, बरोबरच आहे. पोटावरच सगळं आपलं अवलंबून आहे ना. आपण जसं पंचकर्म, शरीर शुद्धी ही करतो, म्हणजे आम्ही काय करतो, पोटाचं तर सर्व्हिसिंग मेन आम्ही करून देतो. कारण तीच भट्टी आहे कच्च्या मालाचं या पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी. जिरं, मिरं हे आयुर्वेदातलं उत्तम औषध आहे. म्हणजे जिऱ्यापासून, मिऱ्यापासून बनवणाऱ्या पाचक गोळ्या आयुर्वेदामध्ये कित्येक प्रमाणात आहेत. आपण पोट साफ होण्याची चूर्ण घ्यायची, गॅसेस होतात म्हणून गोळ्या घ्यायच्या, किंवा सगळं आंबट करपट ढेकरा, अजीर्ण होतं, अपचन होतं, आम्लपित्त होतं म्हणून बाहेरच्या गोळ्या घ्यायच्या. याच्यापेक्षा हे आपल्या घरामध्ये आहे. बरोबर. हे जर जिरे मिरे हे जर रेडीमेड आहे, जिरे मिरे सुंठ हिंग ही पाचकं जर आपण योग्य पद्धतीने आपल्या आहारामध्ये वापरली तर असे काही आजारच आपल्याला होणार नाही. आणि अजून एक मला जाता जाता प्रश्न विचारायचा वाटतो असा की आवळा
आवळा म्हणजे उत्तम औषध आहे, औषधी फळ आहे. त्या आवळ्याचं काय एक्झॅक्ट आपल्याला काय फायदे होतात? आवळ्याचा रसायन हा गुणधर्म आहे. म्हणजे च्यवनप्राश हे जसं एक पुन्हा तरुण होण्याचं एक औषध जसं आहे, तर अशी सगळी औषधं ही आवळ्यापासून. म्हणजे मी तुम्ही आता तुम्ही म्हणालात म्हणून की काय एखादं औषध असं घेतलं की आपल्याला परत एकदा तारुण्य प्राप्त होतं? मी पहिला आवळ्याचं उत्तर देतो, मग त्या ह्याच्याकडे येतो. आवळा हा अतिशय उत्तम पित्तशामक आहे, रसायन आहे. त्याच्यामुळे रसायन म्हणजे शरीरातल्या सगळ्या जुन्या गोष्टी टाकून देऊन नवीन पेशी चांगल्या बनवणार आहे. आणि याच त्याचा गुणाचा उपयोग या च्यवनप्राशमध्ये केला जातो. पण च्यवनप्राश खायची जी पद्धत आहे ती 2 प्रकारे सांगितलेली आहे. एक आपण हिंडता फिरता कधी आता घरात जसं आपण सकाळी 1 चमचा संध्याकाळी 1 चमचा च्यवनप्राश खातो तो प्रकार, तो हीनयोग म्हणजे हलका प्रकार सांगितला. त्याचा तेवढा फायदा होत नाही. पण एक विशिष्ट कुटी आम्ही बनवतो. आपल्या प्रकृतीच्या सेंटरला अशी कुटी बनवलेली आहे की ह्या कुटीमध्ये 8 दिवस 15 दिवस 45 दिवसांपर्यंत राहून आपण आपलं पूर्ण शरीर हे नवचैतन्यमय करू शकतो. या काळामध्ये फक्त च्यवनप्राश खायचा असतो, इतर काही खायचं नसतं. रोज रात्री दूधभात फक्त खायला मिळतो. आपण म्हटलं तसं की आपलं पोटापासून सगळं होतं, खाईल तसे आपल्या पेशी बनणार आहेत. आपण लहान मुलाला म्हणतो ना की अरे तिखट खाल्लंस तर रागीट होशील, तसंच जर फक्त च्यवनप्राश खाल्ला तर सगळं शरीर च्यवनप्राश सारखंच चिरतरुण होईल. अर्थात आपण कुणाचं आयुष्य नाही वाढवू शकत, पण शेवटपर्यंत तो हसतमुख राहावा, तब्येत उत्तम राहा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आयुर्वेदात आपण करू शकतो. आणि असंही वाटलं होतं की दर 100 दिवसांनी आपल्या पेशी मरतात आणि नव्या निर्माण होतात. हो हो, हेही खरं आहे का? हो बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण दर 100 दिवसांनी मरतो आणि पूर्ण सगळ्या पेशी नवीन येऊन आपण परत एकदा आपल्या कामाला जोमाने सुरुवात करतो. येस, आता ते शिजलेलं आहे. ओके. गरम आहे. ओके. आता हे फक्त तळणे. आणि मग खाणे. आता हे साधारणपणे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? ही नुसतीच खायला अतिशय चविष्ट. ऍक्च्युली नुसतीच खायला पाहिजे. येस, ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही नुसतंच लिहून येऊ नका, करायचं आहे. बरोबर आहे, पण करायचं असेल तर आपल्याला साहित्य कृती लिहायला पाहिजे, हो की नाही? लिहून घ्या साहित्य आणि कृती. पातवड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, 1 चमचा सुकं खोबरं, तूप, जिरेपूड, धणेपूड, हळद, सैंधव, कोथिंबीर, मिरपूड, हिंग, दालचिनी पूड, हिरवी मिरची आणि अळूची पानं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं, कोथिंबीर, सैंधव, जिरेपूड, धणेपूड, हळद, मिरपूड, हिंग, दालचिनी पूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि पाणी घालून मसाला एकजीव करून घ्यावा. अळूच्या पानांना हा मसाला लावून पातवडीचे उंडे वाफवून घ्यावेत. वाफवलेले उंडे कापून पातवड्या खमंग तळून घ्याव्यात.